नमस्कार. मी सोष्टे गुरुजी. माझे ज्योतिषशास्त्रावर सुमारे 150 व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहिले असाल. आज ज्योतिषशास्त्रामधला एक महत्त्वाचा भाग मी घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे 4 स्टेप थिअरी. 4 स्टेप थिअरी हा कृष्णमूर्तींचा सिद्धांत आहे. म्हणजे मूळ या थिअरीमध्ये उपनक्षत्र स्वामीला महत्त्व देऊन त्याचा नक्षत्र स्वामी, त्याचा सब आणि सबचा नक्षत्र स्वामी अशा 4 स्टेप येतात. गोंधळेकर गुरुजींनी सबलॉर्ड स्पीक थिअरीवरून मान्यवरांच्या मदतीने ही 4 स्टेप थिअरी शोधून काढली. म्हणजे ही कृष्णमूर्तींनी हिचा वापर केला होता, पण तो स्पष्ट करून थिअरीच्या रूपाने मांडलेला नव्हता. गोंधळेकर सरांनी आपल्या ज्योतिषशास्त्रावर खूप मोठे उपकार केले. ज्योतिषांना या 4 स्टेप थिअरी प्रथम समोर आणली आणि 4 स्टेप थिअरीनुसार दिलेले निर्णय अचूक येतात याचा पडताळही येत आहे. तर मुख्य काय, त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी, त्याचा नक्षत्र स्वामी, त्याचा सब आणि सबचा नक्षत्र स्वामी, ही झाली 4 स्टेपची थिअरी. सबलॉर्ड हा सगळी संपूर्ण त्या भावाबद्दल माहिती देणारा असतो. तर कृष्णमूर्तीच्या नियमाप्रमाणे तो बसतोय का तिथे, तो बसत असेल तर काम होणार, नसेल तर नाही होणार. आता मी तुम्हाला सांगतो, एक वृषभ लग्नाची कुंडली आहे. म्हणजे नवमात मकर राशी आली. मकरेत नक्षत्र किती आहेत? 3. रवी, चंद्र आणि मंगळाची. आपला प्रश्न असा आहे की माझं घर होईल का? तर चतुर्थ भाव हा घरासाठी प्रमुख मानलेला आहे आणि कृष्णमूर्तींनी नियम तयार केलेला आहे की चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी म्हणजे चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी 4 किंवा 11 किंवा 12 भावाचा कार्येश असेल व कोणत्याही प्रकारे मंगळाशी संबंध असेल, चतुर्थ भावाचा मंगळाशी संबंध असेल तर घर होतं. हा घरासाठी स्पष्ट नियम. आता मी कुंडली पहिली सांगितली वृषभ लग्नाची. इथे नेमकं चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी केतू आला. केतू आहे मकर राशीत. मागाशी सांगितल्याप्रमाणे मकर राशीत चंद्राचं नक्षत्र येतं. म्हणजे केतू नवम आणि दशम दोन्ही भावाचा कार्येश होतो मकर आणि कुंभ राशीला. नवमातच केतू आहे म्हणजे नवम आणि 10 भावाचा कार्येश. केतू कुणाच्या नक्षत्रात आहे? केतू चंद्राच्या नक्षत्रात आहे असं आपण पाहिलंच आता. मकर हे चंद्राच्या नक्षत्रात आणि चंद्र तृतीय भाव आणि चतुर्थ भावात येतो. चतुर्थ भावात राशी आणि तृतीय भावात कर्क राशी. म्हणजे 4 भावाचा तो कार्येश झाला. बरोबर. त्याचा उपनक्षत्र स्वामी घ्या. त्याचा उपनक्षत्र स्वामी शनी आला आणि शनी 9, 9, 10 या भावाचा कार्येश झाला. 9 आणि 10 आणि शनी परत चंद्राच्याच नक्षत्रात आला, कारण शनी पण नवम भावातच आहे. म्हणजे शनी 9, 10चाच कार्येश झाला. म्हणजे इथे आपल्याला आवश्यक असलेला भाव चतुर्थ भाव मिळतो. म्हणजेच यांचं घर होणार.
आता पुढचा भाग तो मंगळाशी संबंधित आहे का, तर या कुंडलीच्या दशमात मंगळ आहे, तो त्याची चतुर्धावर दृष्टी आहे, म्हणजे मंगळसुद्धा चतुर्थ भावाचा कार्यश आहे, म्हणजे यांचं घर नक्की होणार. आता घर कधी होणार, केव्हा होणार, तर ज्यावेळी दशा, अंतर्दशा, विदशा स्वामी एकमेकाशी कनेक्ट होतील आणि एकमेकाला कॉपरेटिव्ह होतील, त्यावेळी ते घर होणार. मग दशा अंतर्दशा वेगवेगळ्या भावाच्या कार्यश असू शकतात, वेगवेगळे ग्रह असू शकतात आणि वेगवेगळ्या राशीमध्ये पडलेले त्यांच्या साईन्स वेगळ्या राहतात, भाव वेगळे राहतात, त्याप्रमाणे रिझल्ट येत असतात. मग यांचं घर कधी, तर मी सांगितलं ते हे महादशा, विदशा, अंतर्दशाचे कनेक्शन लागल्यानंतर घर होईल. मग एखादा म्हणेल कनेक्शन लागतं आहे, मंगळाचीच महादशा आहे, मंगळाची महादशा 7 वर्ष आहे, म्हणजे यांची 7 वर्षात घरं होणार, हवी तेवढी घरं. असं होतं का कधी? नाही. का नाही होत? कारण एक ग्रह अनेक भावांचा कार्यश असतो, अनेक भाव ऑपरेट होत असतात आणि त्या गोष्टीवर त्या माणसाचं कार्य चालू असतं. त्यामुळे घर घेण्यासंबंधीचा विचार नेहमीच होईल असं नाही. पण काही लोकांच्या बाबतीत ते खरंही होतं, अनेक घरं होतात. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या कुंडलीत घर खरेदी विक्री हा योग असतो. इस्टेट एजंट असतात, त्यांच्या बाबतीत तसं घडतं. म्हणजे कर्मस्थानावरच सर्व काही अवलंबून असतं. तर तात्पर्य सांगायचं असं आहे की गोंधळेकर सरांनी ही जी काही 4 स्टेप थिअरी दिली, त्यामुळे उत्तर अतिशय अचूक येतात. आधी नवशिक्का ज्योतिषांनी जरी या नियमांचा आणि 4 स्टेप थिअरीचा वापर केला तरी त्याची तंतोतंत उत्तरं बरोबर येतात. त्याच्यासाठी जुना जाणकार असण्याची जी आवश्यकता नसते. अशी कृष्णमूर्तींची देणगी आणि गोंधळेकर सरांनी डेव्हलप केलेली ही थिअरी तुम्ही शिकून घ्या. याचा व्यवहारात अनेक वेळा उपयोग होतो. तर जे ज्योतिषी आहे त्यांनी बाजारातून गोंधळेकर सरांचं हे पुस्तक विकत घ्या. गोंधळेकर आणि त्याचा नीट अभ्यास करा. तुम्हाला अनेक लोकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. तर हा व्हिडिओ मी चतुर्थ भावाचा व्हिडिओ मी इथे संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.